मित्रांनो, तुम्ही एआयच्या मदतीने व्हिडिओ तयार करून घेत असाल आणि त्याच्यात एवढ्या स्टेप करत असाल. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही स्टोरी लिहून घेतात. मग तुम्ही त्याची स्क्रिप्ट लिहून घेतात. त्यानंतर मग तुम्ही त्याच्या सीन वाईज इमेजेस एआय कडून जनरेट करून घेतात. मग प्रत्येक इमेजला तुम्ही व्हिडिओमध्ये कन्व्हर्ट करतात. मग त्यानंतर प्रत्येक सीन वाईज तुम्ही व्हॉइस ओव्हर जनरेट करतात आणि फायनल स्टेजला तुम्ही एक व्हिडिओ एडिटर वापरून हे सगळं एकत्र जोडतात आणि मग तुमची व्हिडिओ तयार होते. बरोबर? पण हे सगळं करण्यासाठी खूप वेळ जातो आणि म्हणून बरेचसे लोक जे आहेत ते एआयच्या मदतीने व्हिडिओ बनवून घ्यायला कंटाळा करतात किंवा हे अवघड आहे असं समजून काही जण हे सोडून देत आहेत. पण आता जर सगळं हे काम म्हणजे अगदी सगळ्याच गोष्टी तुम्ही फक्त आयडिया सांगा आणि फायनल व्हिडिओ तुम्हाला तयार करून देईल असं जर टूल मिळालं तर हो, नक्की. आणि असं टूल आहे आणि जे आज आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अतिशय इंटरेस्टिंग असं हे टूल आहे. तुम्ही फक्त आयडिया सांगा, फायनल व्हिडिओ विथ व्हॉइस ओव्हर सगळं तो तयार करून देईल आणि हे टूल स्टेप बाय स्टेप कसं यूज करायचं ते आपण बघूयात. तर आता हे कोणतं टूल आहे ज्याच्या मदतीने आपण फायनल व्हिडिओ फक्त आयडियापासून तयार करू शकतो आणि तीही 50 सेकंदापर्यंतची व्हिडिओ बनवता येते. हो. आणि मग चला बघूयात आपण स्टेप बाय स्टेप हे सगळं काम कसं करता येतं. आपण आता ChatGPT कडून एक लहान मुलांसाठी 3D कार्टून व्हिडिओ बनवण्यासाठी एक स्टोरी लिहून घेऊ फक्त आणि मग ती स्टोरी म्हणजे ती जी आयडिया असेल ती आपण आपल्या टूलला देऊ. बघा आता मी फक्त स्टोरी लिहून घेतो. मला लहान मुलांसाठी एक मोटिवेशनल 3D कार्टून स्टाईल व्हिडिओ तयार करायचे आहे. त्याच्यासाठी मला एक सुंदर स्टोरी लिहून दे. मग त्याने एक स्टोरी आपल्याला लिहून दिली. एक छोट्याशा गावात चिंटू नावाचा एक गोड निरागस मुलगा राहत होता. चिंटूला आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांकडे बघायला खूप आवडायचं. तो रोज आईला म्हणायचा, आई मला पण पक्ष्यांसारखं उडायचं आहे. ओके, पुढची ही स्टोरी सगळी आपल्या समोर दिसते. हे आता कंप्लीट आयडिया आहे. ओके, आणि मग याची आपण व्हिडिओ तयार करणार आहोत. ओके, सर आता आपण या स्टोरीपासून व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला जे टूल आहे ते सुरू करायचं आहे आणि त्या टूलचं नाव आहे फोकल फोकल एम एल. फोकल एम एल ए आय नावाचं हे टूल आहे जे आपण या ठिकाणी सुरू करूयात. हे बघा, फोकल एम एल जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी असं सुरू करायचं आहे आणि ती जी आयडिया आहे आपली व्हिडिओची ती या ठिकाणी फक्त आपण द्यायची आणि इथे तुम्हाला व्हिडिओ तयार करता येते. बघा, याच्यामध्ये जे ऑप्शन्स आहेत ते आपण समजून घेऊयात. तुम्हाला काही इमेजेस वगैरे द्यायचे असतील म्हणजे तुम्ही इथून अपलोड करू शकतात. मॉडेल्स या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत. बघा, आता इमेजसाठी तुम्ही कुठलं मॉडेल यूज करणार आहात. आता हे जे मॉडेल दिसत आहेत हे सगळे पेड मॉडेल आहेत. मग याच्यामध्ये जे फ्रीवालं मॉडेल आहे फ्लक्स केन 9B हे या ठिकाणी सिलेक्टेड आहे. बघा, आपण तेच राहू देऊ. व्हिडिओसाठी आपल्याला हे जे फ्री मॉडेल आहे बघा LTX2 ते या ठिकाणी सिलेक्ट केलेलं आहे किंवा तुम्ही वेब रेंडर देखील वापरू शकता. मी LTX2 या ठिकाणी सिलेक्टेड राहू देतो आणि व्हॉइससाठी सगळेच मॉडेल फ्री आहेत. त्याच्यापैकी इनवर्ड 1.5 मॅक्स जे आहे ते वापरू शकतो आपण किंवा 11 लॅब्स आपल्याला जे आहे 11 लॅब्स टर्बो हे आपण यूज करू शकतो. ठीक आहे, आता ती जी स्टोरी आहे ती मी इकडनं कॉपी करतो आणि ती त्याला आपल्याला द्यायची आहे. बघा, ही स्टोरी जी आहे 30 सेकंदाची व्हिडिओ आपल्याला तयार करायची आहे. मग ही स्टोरी पूर्ण आपण त्याला कॉपी करून देऊयात. ओके, संपूर्ण आयडिया आपण त्याला दिली आणि आता इथे लँग्वेज बघा त्याने ऑटो डिटेक्ट केली. आपली स्टोरी मराठीत आहे तर इथे लँग्वेजेस पण असतात. या ठिकाणी सगळ्या लँग्वेज आहेत. आता आपली लँग्वेज मराठी असल्यामुळे त्याने ऑटोमॅटिक डिटेक्ट केली. आता आपण फक्त याला प्ले करायचं आहे आणि काही मिनिटात आपली व्हिडिओ जी आहे ती तयार होऊन जाईल आणि मग आपण बघूयात. ओके, आता त्याने पूर्ण स्टोरी समजून घेतली आणि काही प्रश्न तो आपल्याला विचारतोय त्याचे उत्तर आपल्याला द्यायचे. तो आपल्याला विचारतो पहिल्यांदा आपल्या व्हिडिओचा आकार रेशो कोणता पाहिजे. आपण इथे 16:9 घेऊ. मग तो पुढचा प्रश्न विचारतोय आपल्याला व्हिडिओची दृश्य शैली कशी पाहिजे. आपल्याला ती जी आहे इथे त्याने ऑप्शन दिलेत बघा. पहिला आहे ॲनिमेटेड कार्टून स्टाईल, दुसरा आहे अर्जुन कोलाज, साधा रिअलिस्टिक. आपल्याला ॲनिमेटेड कार्टून स्टाईल हवी आहे ती आपण घेतली. या व्हिडिओमध्ये आवाज संवाद असावेत का, याच्यामध्ये आवाज यायला पाहिजे का. होय, आपल्याला त्याच्यामध्ये संवाद जे आहे ते घ्यायचे आहेत या ठिकाणी. म्हणजे ते ऑप्शन आहेत तुम्हाला नाही किंवा हो. मला आवाज हवेत मग मी ते होय म्हणतो आणि मग तो आपली स्टोरी बनवायला पुढे प्रोसीड करतोय. तर इथे बघा त्याने पूर्ण
स्टोरी समजून घेतली आणि सीन बाय सीन इमेजेस पहिले जनरेट केल्या आणि आता या इमेजेसवरून तो आपल्याला एक एक व्हिडिओ क्लिप जी आहे ती बनवून देईल. आणि त्याचा लुक बघा, आता एक एडिटर त्याने सुरू केला आहे बघा. इथे हा व्हिडिओ एडिटर दिसतोय, ही टाईमलाईन आहे आणि मग सगळे सीन जो आहे तो टाईमलाईनवर ठेवून फायनल व्हिडिओ जी आहे ती आपली विथ व्हॉइस ओव्हर, अगदी व्हॉइस ओव्हर सुद्धा त्याच्यामध्ये तो ॲड करून देईल. बघूयात आपण पूर्ण व्हिडिओ तयार झाली की मग ती बघूयात. आणि बघा आपली फायनल व्हिडिओ जी आहे ती इथे तयार झालेली आहे. आपण त्याला इथून प्ले करू शकतो. Malapan Paksha ओके. आणि मग इथून तुम्हाला ती फाईल एक्सपोर्ट करता येईल आणि तिला तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. या टाईमलाईनमध्ये ती पूर्ण फाईल, त्याचा ऑडिओ ट्रॅक वगैरे सगळं सगळं इथे दिसतंय आणि तुम्हाला त्याच्यामध्ये हवं तर एडिटिंग देखील करता येऊ शकतं आणि फायनल झालेली व्हिडिओ मग तुम्ही इथून एक्सपोर्ट करू शकता. तर अशा पद्धतीने आजचं हे व्हिडिओ जनरेटर टूल आपण जे बघितलं, फोकल ML, नक्कीच तुम्हाला आवडलं असेल आणि तुम्ही स्वतः ट्राय करा. याच्यामध्ये एक मोठी व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ तुम्ही जनरेट करा. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. लाईक करायला कुठलेही पैसे लागत नाही मित्रांनो. मग लाईक करायला का घाबरतायत? जस्ट लाईक करा, म्हणजे आम्हालाही त्याचं मोटिवेशन मिळेल. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून घ्या, म्हणजे अशा नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. नंतर चॅनल शोधत बसण्यापेक्षा सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला खूप साऱ्या AI